पानी, बिजली, सड़क और कचरा यदि समस्याओं को लेकर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी की तरफ से उबीटी नेता धनंजय बोडारे के नेतृत्व में 2 मई को उल्लासनगर महानगर पालिका मुख्यालय पर जन आक्रोश आंदोलन एवं प्रशासन को जगाने होम हवन का आयोजन। उबीटी नेता धनंजय बोडारे और दिलीप मिश्रा ने 2 मई को 11 बजे पार्टी ने पदाधिकारी, कार्यकर्ता, शहर से समाज सेवक और आम नागरिकों से अधिक संख्या में उपस्थित रहने की अपील की है। गेल्या 3 वर्षापासून या महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे। भारतीय जनता पार्टीचं राज्य या राज्यामध्ये, या देशामध्ये असं असताना लोकप्रतिनिधींची निवडणूक गेल्या 3 वर्षापासून येत नाही, काही ठिकाणी तर 5-5, 6-6 वर्षापासून नाही। अशा परिस्थितीमध्ये प्रशासकांनी लोकांची कामं अगदी तातडीने करणं गरजेचं आहे। उलट त्यांना निरंकुश असतो सत्ता, पण असं असताना उलट या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून दिवसेंदिवस या महानगरपालिकेची परिस्थिती खास्ता होती, हालत बिघडत चाललेली आहे। येणारा अधिकारी काही काम करत नाही। आमचा अनुभव आहे, आता पाण्याचे दुर्भिक्ष आहे। मागच्या वर्षी होतं त्यापेक्षा यावर्षी समस्या वाढली, त्याच्यापेक्षा मागच्या वर्षी कमी होती, त्याच्यापेक्षा मागच्या वर्षी कमी होती। अशी दिवसेंदिवस वाढत चाललेली, त्याच्यावर समाधान निघेल की नाही सांगता येत नाही, कारण अधिकारी एकही जागेवर नसतो। फोन करतात, म्हणजे लोकप्रतिनिधी जे माजी झालेले त्यांनी फोन केला तरी अधिकारी फोन उचलत नाहीत। जे टेक्निकली आहेत ते उचलत नाहीत, त्यांना कॉन्फिडन्स नाही, त्यांना माहिती नाही। आणि वरिष्ठ DMC असतील, ॲडिशनल कमिशनर असतील, इकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ पण नाही। आयुक्त तर लोकांना भेटतसुद्धा नाही, अशी परिस्थिती आहे। भेटत असतील की माहीत नाही, पण माझा अनुभव आहे की वारंवार भेट मागितल्यासुद्धा आम्ही सर्वांनी काय वैयक्तिक याच्यासाठी या समस्यांसाठीच महिला अक्षरशः रडत आहेत। त्या टोकाच्या विभागामध्ये पाणी पुरवठा अजिबात होत नाही, आणि ज्या दिवशी शटडाऊन असेल त्या दिवशी 4-4, 5-5 दिवस पाणी मिळत नाही। लोक विचारतात करायचं काय, तोंड कसं धुवायचं, इथपण सुरुवात ही समस्या सुटली पाहिजे। त्याचबरोबर एका साईडला पाणी येत नाही आणि तर मनमानीपणे बाकी कामं अगदी व्यवस्थित होत नाहीत, पण याची जो पाण्याचा दर आहे तो पहिल्यापेक्षा दुप्पटीच्यापेक्षा जास्त। अगोदर 36 रुपये एका घराला होता, आता झोपडपट्टी लोक 8,000 रुपये भरणार कुठून? त्यांना पाणी द्या तुम्ही, पाणी मिळत नाही। तिसरी गोष्ट, आता गेल्या 10 दिवसापासून एक पिवळं पाणी येते, बऱ्याच ठिकाणी घाणीचं पाणी येते। 600, 650, 700 कोटी या महानगरपालिकेने कोणारच्या ठेक्याच्या माध्यमातून लाईन टाकण्यासाठी घालवलं की लोकांना 24 तास पाणी चांगलं मिळतं, अजिबात मिळत नाही। ही परिस्थिती आहे आणि दिवसेंदिवस बिघडत आहे। या प्रशासनाला जागा करण्यासाठी त्याचबरोबर आपण बघतोय रस्त्यावरचे खड्डे 3-3, 4-4 वर्ष झाले रस्ते खोदून ठेवलेले आहेत, पण रस्ते बनवत नाही। एक साधं या उल्हासनगर वासियांनी एकच असलेलं मैदान जे VTC होतं, ते बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, एक कॉन्ट्रॅक्टर जो दरिद्री कॉन्ट्रॅक्टर गेल्या 4 वर्षापासून तो काम करतो। 3 वर्ष झाले उद्घाटन करू, 1.5 वर्षामध्ये त्याला पूर्ण करायचं, 1.5 वर्षात पूर्ण करू शकतो। 3 वर्ष झाले त्याच्यावर काही कारवाई नाही। देयक जेवढे होते तेवढे दिलेले आहेत, घेऊन बसले, त्याचं नुकसान काय नाही, इथल्या खेळाडूंचं नुकसान आहे। आम्ही एक स्वप्न बघितलं होतं, इथं ऑलिम्पिक खेळणार क्रिकेटपट्टू होतील, धावपट्टू होतील, कबड्डीपट्टू होतील, सगळे क्रीडाप्रेमी एक स्वप्न पाहिलं होतं। पण मला नाही वाटत की या महापालिका प्रशासनाकडून त्या ठेकेदारांना पुढच्या 10 वर्षातसुद्धा होईल। आता तसं काय म्हणजे त्यांना कळकळत नाही, तळमळ। महापालिकेतील या नागरिकांविषयी तळमळ नसलेलं प्रशासन, उदासीन भोंगळ कारभार आहे। कचरा आपण बघतोय एवढे तिप्पट चौपट पटीने खर्च करतोय, वर्षाला 5 कोटी खर्च होतोय, आणि कचरा काय होतोय? सॅग्रिगेशन करायचं, सॅग्रिगेशन होत नाही, त्याच्यावर प्रक्रिया होत नाही। कचऱ्याचा डोंगर उभे होत आहेत। 2 नंबरचा झाला, 5 नंबर तिकडचे लोक हैराण आहेत, आणि या प्रशासनाला काय पडलेलं नाही। पाणी समस्या, कचरा समस्या, रस्त्यांची समस्या, बाकीचं बोलायचं काय? इथं सामान्य लोकांना अजिबात एंट्री नाही, न्याय मिळत नाही, कारण एवढे खालचे कर्मचारीसुद्धा एवढे मुजोर झाले आहेत। त्यांना सत्तेवर ठिकाणावर आणण्यासाठी आंदोलन हा एकच पर्याय आहे। मी संपूर्ण उल्हासनगरमध्ये शहरात नागरिकांना विनंती करतो, परवा या आपला आक्रोश घरी बसून चालणार नाही, नाहीतर मग आपण काही बोलू शकणार नाही। या महापालिकेला घेराव घालायचा आहे आणि या ठिकाणी धरणं द्यायचे, आणि या प्रशासनातील, मग शासनातील असतील, प्रशासनात असतील, लोकांना सद्बुद्धी येण्यासाठी आम्ही होम हवन करणार आहोत। मी सर्वांना विनंती, याच्यातून आहुती द्या आणि या प्रशासनाला जागा करूया, त्याशिवाय जागा करणार नाही। प्रचंड जन आक्रोश आहे, तो महानगरपालिकेसमोर दाखवतील लोक, त्याशिवाय हे अधिकारी जागे होणार। आम्हा शहराला 3 आमदार मिळाले, 3 सत्ताधारी आहेत, तरी शहराची अशी विवंचना का? शहराचं दुर्दैव आहे,
3 आमदार असताना कुठलाही प्रश्न नको. उलट एकदम छोटंसं शहर जे 86 साली 87 साली 90 साली स्वप्न पाहिलं होतं सिंगापूर करू शकतात, होऊ शकतं, तर त्याला उदासीन आहे. त्याला पब्लिकसुद्धा तेवढेच जबाबदार आहे. आम्ही कोणते प्रतिनिधी पाठवतोय, मागचा त्यांचा अनुभव काय आहे, त्यामुळे पब्लिकसुद्धा जबाबदार आहे. पण ती झालेली चूक सुधारायची असेल तर 2 तारखेला सकाळी 11 वाजता या ठिकाणी या. प्रशासनाच्या महापालिकेच्या माध्यमातून आपल्या राज्य शासनाला दाखवायचे आणि केंद्र शासनाला सुद्धा दाखवायचे की लोक आता झोपलेले नाही, जागे आहेत, तुमचं मनमानी चालणार नाही. त्यामुळं आता जो विचारला प्रश्न, जर जागरूक असते आमदार तर ही वेळ आलीच नसते. 3 आमदार आहेत, 3 आमदार, एक आमदार करू शकतो, बाकी 3 आमदार फार मोठी गोष्ट आहे. तरी या शहराला पाण्याचं दुर्भिक्ष आहे, लोक रडत आहेत लोकांच्या विभागात. ही वस्तुस्थिती आहे. एक टाक्या, लालचक्कीची टाकी गेल्या किती वर्षापासून बांधून पडलेली, ती भरू शकत नाही. टिळकनगरची तीच परिस्थिती आहे. काय हे प्रशासन आहे का? फक्त नको तिकडे त्यांचं उद्देश आहेत, नको तिकडे त्यांची बरोबर लक्ष जातं. माझं ठाम मत आहे, प्रशासन हे सेवेकरता नाही तर लोकांच्या त्रासाकरिता आहे. शासन की तानाशाही, पानी के ऊपर पर बढ़े बिलों के खिलाफ आज उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना की तरफ से आंदोलन किया जा रहा है. सभी से आह्वान है कि सुबह 11 बजे महापालिका पर जरूर पहुँचें.